नाशिक महापौर आणि उपमहापौर पदासाठी 6 वर्षाचा फॉर्म्युला समोर आला आहे। भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजप नेते सुनील केदार यांनी राजीनामा दिला होता। मात्र 6 वर्षानंतर दुसऱ्याला संधी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर सुनील केदार यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याची माहिती आहे। नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून नाव जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत गडबडी उघडपणे समोर आल्या आहेत। शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्षश्रेष्ठांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत थेट शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। मात्र अवघ्या 24 तासातच केदार यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याचं पाहायला मिळालं। या प्रकरणानंतर महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या अन्य तीन महिला नगरसेवकांनीही पक्षश्रेष्ठींकडून आमचंच नाव सुचवण्यात आलं होतं असा दावा करत स्थानिक पातळीवर बदल करण्यात आल्याचा आरोप केला। या नगरसेवकांनी अप्रत्यक्षपणे सुनील केदार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं चित्र आहे। दरम्यान नगरसेवक फुटीचा धोका लक्षात घेत सुनील केदार यांनी आज सकाळी सर्व नगरसेवकांची वसंत स्मृती कार्यालयात बैठक बोलावली होती। यानंतर सर्व नगरसेवकांना 1 दिवसाच्या सहलीला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश, तिकीट वाटप आणि आता महापौर पदाच्या नावावरून सुरू झालेला वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे। केदार यांचा राजीनामा हा मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्णयालाच थेट आव्हान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। दरम्यान राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना सुनील केदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं। या चर्चेत 6 वर्षांचा महापौर देण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्यानंतर आपण राजीनामा मागे घेतल्याचं केदार यांनी स्पष्ट केलं। आता या घडामोडीनंतर नाशिकच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होणार का आणि भाजपमधील अंतर्गत वाद थांबणार की अधिक चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी सोनू वडके, नाशिक।